नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। रोज रोज तेच कांदे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर आजची ही भन्नाट रेसिपी तुमच्यासाठीच आहे। अगदी कमी वेळात कमी साहित्यामध्ये आणि अप्रतिम चवीचे मऊ मसालेदार दडपे पोहे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी किंवा अचानक भूक लागली तर ही रेसिपी एकदम परफेक्ट। एकदा ही पद्धत वापरून दडपे पोहे बनवले ना तर पुन्हा पुन्हा हीच रेसिपी करावीशी वाटेल। मग चला अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आजची झटपट आणि स्वादिष्ट दडपे पोहे रेसिपी। तर रेसिपी कुठेही स्किप न करता बघा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सर्वात आधी इथे मी पोहे घेतलेले आहेत। आता पोहे मी मोजून न घेता अंदाजेच घेतलेले आहेत, पण तुम्हाला जर परफेक्ट पोहे म्हणजे परफेक्ट प्रमाणात जर बनवायचे असतील तर एका व्यक्तीसाठी एक मुठभर पोहे तुम्ही घेऊ शकता, त्याप्रमाणे एकदम परफेक्ट बनतील। तर इथे मी पोहे घेतले, निवडून घेतले, थोडेसे चाळून घेतले आणि आता आपल्याला धुवून घ्यायचं आहे। तर असंच चाळणीमध्ये वरतून पाणी टाकायचं आणि 1 ते 2 पाण्याने पोहे धुवून घ्यायचे। आता चाळून का घ्यायचे, त्याच्यात थोडासा भुगा असतो तो खाली निघून जातो आणि धुवून का घ्यायचे तर थोडंसं काळपट याचं पाणी निघतं, त्यामुळं नक्की धुवून घ्या आणि धुवूनच करा। तर मी 1 ते 2 पाण्याने आता हे पोहे धुतले, पण मी चाळणीत धुतले। अशा प्रकारे आपल्याला पाणी वतायचं नाही टोपामध्ये, असं चाळणीत पोहे घ्यायचे आणि अशा प्रकारे धुवून घ्यायचे। पोहे अख्खे आणि कोरडे बनतात आणि मोकळे बनतात, त्यामुळे असंच करायचं। तर इथे पोहे मी धुवून घेतलं, थोडं पाणी निथळून घेतलं। आता हे पोहे आपल्याला एका कढईमध्ये काढून घ्यायचे। तर सांगते मी पुढे काय करायचं। आता आपण कांदे पोहे बनवतो ना तर आपण कांदा तळतो आणि त्यामध्ये पोहे टाकून गरम करतो, पण आपल्याला तसं न करताच दडपे पोहे बनवायचे आहे। म्हणजे आपल्याला पोहे कच्चेच ठेवायचे ना, असंच खायचे, पण याच्यात फोडणी टाकायची आहे। तर कशी फोडणी करायची, काय करायचं पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच, म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा। आता इथे पोहे थोडे मोकळे करून घ्यायचे हाताने, बघू शकता एकदम मोकळे झालेले आहे। बारीक चिरून कांदे टाकायचे, कांदे कमी जास्त तुम्ही टाकू शकता। आता कांदा याच्यात कच्चाच टाकून घ्यायचं। तर कांदा टाकल्यानंतर मिक्स करायचं। आता आपल्याला याच्यासाठी फोडणी तयार करायची। तर फोडणीत काय काय टाकायचं सांगते। तर इथे तेल टाकायचं, मोहऱ्या जिरे टाकायच्या अर्धा चम्मच, छान तडतडू द्यायचे आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे। आता शेंगदाणे पण तुम्हाला जर पोह्यात जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त टाका किंवा अर्धी वाटी इतकी टाकू शकता। तर इथे शेंगदाणे मी कच्चेच तेलात तळून घेणार आहे। तेलात असे तळल्याने ना याला छान असा क्रंचीपणा येतो, तुम्ही भाजूनसुद्धा टाकू शकता। आता छान शेंगदाणे परतून घ्यायचे। तर मोहऱ्या जिरे आणि शेंगदाणे छान परतून घ्यायचे। आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या कापून टाकलेल्या आहेत, ह्या पण छान तळून घ्यायच्या। आणि आता याच्यात अर्धा टीस्पून हळद टाकायची, पाव टीस्पून हिंग टाकायचा। जर तुम्हाला पांढरेच दडपे पोहे खायचे असतील तर हळद स्किप करा आणि पिवळे खायचे असतील तर टाकू शकता। तर इथं हे सर्व मसाला छान परतून घ्यायचा। आता इथे तुम्ही कढीपत्ता पण टाका, खूप छान टेस्ट येते। कांदा पोह्यात तर कढीपत्ता असतेच, पण मी इथे दडपे पोहे बनवत आहे याच्यात पण असतो कढीपत्ता, पण माझ्याकडे आता कढीपत्ता नव्हता म्हणून मी नाही टाकला। तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता। आता सर्व शेंगदाणे मिरची तळून घ्यायचं आणि आता आपल्याला ते गॅस बंद करायचं आणि जे पोह्यात कांदा टाकून ठेवला आहे ना याच्यामध्ये गरम गरम ही फोडणी टाकून घ्यायची। आता टाकल्यानंतर याला मिक्स करायचं। बघू शकता किती पटकन होणारी रेसिपी आहे। आता ही फोडणी याच्यात टाकून छान मिक्स करायचं आणि वरून चवीनुसार मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची, पण त्याआधी याला छान असं मिक्स करून घ्यायचं। आता मी कोथिंबीर टाकते आणि परत मिक्स करायचं। आता एका प्लेटमध्ये आपल्याला पोहे घ्यायचे आणि त्यावर तुमच्याकडे जर डाळिंब असेल तर डाळिंबाचे दाणे टाकू शकता किंवा मग डाळवं असतं ते टाकू शकता, खोबऱ्याचा किस टाकू शकता, लिंबू पिळायचं आणि गरमागरम तर नाही बोलू शकत आपण यांना, हे दडपे पोहे आहेत आणि हे पोहे खाऊन घ्यायचे। तर इथे प्लेट घेतलेला आहे, यामध्ये मी पोहे घेते, वरतून डाळवं टाकणार आहे, थोडंसं खोबरं आणि लिंबू घ्यायचं आणि हे पोहे खाऊन घ्यायचे। तर हे दडपे पोहे रेसिपी रेडी आहे। तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा, चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर व्हिडिओ परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय। जय महाराष्ट्र।